काय लिहावले महाराजांनी. मला असं वाटते मी ज्या कामावर आहे दिवसभरच कीर्तन करा, पण तुमचं मन लागणार नाही, कारण जेवणाचा टाइम करेक्ट ठरलाय ना, जेवणही झालाय. जेवण झालं म्हणजे कोणाचंच मन लागत. कबीर महाराज म्हणतात नाही पुराण में नाही, पुराण में सब कुछ आहे, रोटी में. पुराणात नाही ना, पुराणात नाही, जे जेवणात आहे ते कायच्या. आणि म्हणून मी राजा महाराजांचं लहानसं भजन घेतलं. म्हणता म्हणता लक्षात येईल, कारण त्याचं विश्लेषण मी थोड्या शब्दात सांगतो तुम्हाला, संगीतामध्ये सांगू शकत नाही, वेळ नाही. देव ठेविला कोटुरी आम्ही आपुल्या हृदयस्थानी, आम्ही आपुल्या हृदयस्थानी. निघणाई निघावया रे आता पंढरीच्या राया, देव ठेविला कोडुरी. गोड नामाची बंधने दार लाविले चोराने, देव ठेविला कोडुरी. तुकड्या दास म्हणे आम्ही मरू, परिदेवाना विसरू, देव ठेविला कोडुरी, देव ठेविला कोडुरी, हो देव ठेविला कोडुरी. आम्ही आपुल्या हृदयस्थान. आता तुकडोजी महाराज म्हणा का गोपालकृष्ण म्हणा, आम्ही आमच्या हृदयात कोंडून ठेवला. कालाही तोंडानं खाची वस्तू नाही, कालाही वस्तू हृदयानं खावा लागते. समजलं? मग ते हृदयानं खाता येत नाही, तर त्याच्यासाठी हृदय स्वच्छता पाहिजे. चित्त शुद्ध होती तरी शत्रुमित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. चित्त शुद्ध झाल्याशिवाय, हृदय शुद्ध झाल्याशिवाय ते खाता येत नाही. आणि चित्त शुद्ध होण्यासाठी काल्या खाल्ल्याशिवाय हृदय स्वच्छ होत नाही. अंदर की बात आहे. स्वच्छ हृदय झालं पाहिजे. आम्ही अपुऱ्या हृदय स्थानी. सर्व गोकुळातल्या गोपींनी, सर्व लोकांनी भगवान कृष्णाला हृदयात ठेवलं, धरून ठेवलं, म्हणून त्या गोकुळाचा उद्धार झाला. आम्हालाही तेच करायचं. दरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, दरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, दरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, दरीला जीवेना सोडी मी तुला. हे विठ्ठला, तुला इथं कोंडून ठेवलाय, तुला बंदिस्त केलाय. आत विठ्ठल कोणीला धरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, दरीला पंढरीचा चोर, कृष्ण
भगवान की जय. हे भगवंता, हे राष्ट्रसंता गुरुदेवा, तुला आम्ही बाहेर नाही पाहत, आता इथं कोंडला आहे तुला. हृदय स्वच्छ मा. एक गोष्ट सांगतो, तुम्ही राष्ट्रसंताचे उपासक आहे, मला सांगायची गरज नाही, तुम्हाला तेवढं ज्ञान पाहिजे. महाराजांची ग्रामगीता, महाराजांचा साहित्य वाचणाऱ्या माणसाला बिमारी जगात त्याच्यासाठी बिमारीच नाही, जगात त्याच्यासाठी बिमारीच नाही. महाराज एका ठिकाणी लिहितात, अगर तुम्हारी मानसिकता सही है तो दुनिया की सभी शक्तियां तुम्हारे पास है. अगर तुम्हारी मानसिकता खराब हो गई तो दुनिया की कोई दवा और दुआ तुम्हें बचा नहीं सकती. माझा शास्त्र, माझ्या वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्या माणसासाठी जगात बिमारीच निर्माण झाली नाही, कारण माझं वाङ्मय आचरण करणारा माणूस हा शुद्ध चित्ताचा असतो, आणि शुद्ध ज्याचं चित्त झालं त्याला कधीच कोणतीही बिमारी होत नाही. एकही बिमारी होत नाही माय वो. 99% बिमाऱ्या स्वतःच्या कर्मामुळे, वागणुकीमुळे होत्या, फक्त 1% बिमारी नशिबामुळे होते. अल्सर आहे नाही, हर्निया आहे, ॲसिडिटी आहे, पोट फुगणं आहे, ह्या आम्ही केलेल्या बिमाऱ्या होय. देव देते काय? ह्या मार खातं, पोट फुगलं तर फुगलं आहे, खाली पडत नाही ना, मग म्हणतं का बिमार होते. हां, वाद झाला, संडास साफ होत नाही म्हणून वाद होते. अहो महाराज, तर ध्यान करता, ध्यान कर. पहिली स्टेप आहे ध्यानाची. बसल्याबरोबर तुला कलर निर्माण होते, तुझ्या ध्यानाचा पहिले कलर दिसते. हे ध्यान केल्याबरोबर 15 मिनिट बसा, मग तुला एखादा मिनिट येईन 2 महिन्यानं. पहिले मग शरीर दिसते, डॉक्टर त्याचाच अभ्यास करते. मग पहिला कलर येते हिरवा, समजून जा तुझ्यात वात वाढला, कारण हवेचा कलर हिरवा आहे. पंचतत्वाचे 5 कलर आहे, मी आता सांगत नाही वेळ. मग डॉक्टर म्हणते, हां पोट्ट आलं का? हो डॉक्टर साहेब, हे का नाही पोट्ट, संडासच नाही त्याला, आणि येते कुथून पाथून. मग डॉक्टर विचारते कसा कलर आहे, म्हणते हिरवा. लेंडीचा कसा कलर आहे? हिरवा. हां, पोट्ट. डॉक्टर समजते वाद झाला आहे. ते आपल्याला समजलं. मग कसा कलर आहे? पांढरा. समजून जा सर्दी होते, पाणी पिणं कमी करा. शेंबड्याचा कलर कसा राहते? पांढरा. पाणी वाढलं का पांढरा कलर. एका मास्तरच्या घरी आता पुलगावले कार्यक्रम होता, आताही आहे. गेलो मास्तरच्या घरी, बोलावलं नाश्त्याला, गेलो. मास्तरनं मास्तरीन दोघंही आना बसलं, आणि एवढं मोठं पोट्ट होतं 7व्या वर्गात, पण भल्लं भोरांगी होतं, कारण मास्तरचा पगार आहे लाखानं, आणि काजू किशमिश राहते. त्याच्यात आपलं पोट्ट असं केंडलं राहते 15 वर्षाचं, आणि ते 5-10 वर्षाचं सन्न राहते. काजू किशमिश आहे त्याला, दूध काजू किशमिश. मग ते चांगलं होतं, भोरांगे. हाफ पॅन्ट होता हे. ते काही नाही, ते म्हणजे किटकलं काटकं दिसत का टी व्हीवर. टी व्ही होती आमच्यापाशी, तेच लावे. आम्हाला गोष्टी नाही करते, काय म्हणते त्याला, किटकं काटकं दिसते ते पाहिजे. कार्टून त्यालाच बटन कुचकेनं ते लावे. मास्तरने मोठा राग येवे, थांबणं. पण ते मास्तरनं असं त्याला थांब म्हटलं का असं करे, भोरांगे तर भोरांगे असं करे. मग मास्तर अजून त्याच्या लातही लागल्या, मला येईल लात लागली. त्या मास्तरला आला राग. मास्तरनं काय केलं, त्याचा पॅन्ट धरून ओढला. पॅन्ट धरून ओढल्यावर त्यानं असं केलं. असं केल्याबरोबर त्याच्या दोन्ही नाकातून तुपच निघायला लागला. मास्तरला एवढी शरम आली, दोन्ही नाकातून तूप लोंबलं. असं केलं. पकड वाटीत तूप, पकड. ओरिजिनल आहे, ओरिजिनल गावरानी गाईचं वय. शरम आली, ते त्यानं बा पुसलं नाही. हे सांगा बापा, मास्तरच्या घरी असे पोट्टे येते ओ मा, कसं होईन व या देशाचं, काय दिसन व शाळेत, सांगा आता कसं होईन काय. अरे धर्मालयाला जातो म्हणून रामकृष्ण हरी आला, सगळ्या जनतेशी बोला 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 बोला, सगळ्या जनतेशी धर्मालयाला जातो म्हणून, धर्मालयाला जातो म्हणून रामकृष्ण हरी आला, सगळ्या जनतेशी बोला बोला बोला, सगळ्या जनतेशी बोला. गोपाल कृष्ण भगवान की जय. जनी म्हणते, जनी जिचे माय
मायबाप लहानपणी 5 वर्षाची असताना पंढरीच्या वाळवंटात सोडली मायबाप कालवरानं मेले वो. एवढी गंदगी होती व तिथं मी गेलो पंढरपूरले 2000 मध्ये. त्याचे अगोदर गेलो होतो 2000 गेलो मग पावड्यानं उकंडे लावले होते माणसाच्या शेणाचे. माणूस शेण हाकते काय नाही दुसरंच राहील. एवढाले गंज लावले होते. चंद्रभागेत पाय नाही टाकला. पाणी सोडायचं होतं. आषाढीच्या अगोदर गेलतो 8 दिवसाच्या अगोदर. तेव्हा म्हटलं विठ्ठला तू नाही रे इथं. तू इथे एवढ्या गंदगीत राहू शकत नाही. तिथं बिमार पडलो. मोजरीचे डॉक्टर तिथं सापडले. 8 दिवस ऍडमिट राहिलो. 2 महिने मले वास घरी आला तिथचा. तेव्हापासून बरेच दिवस पंढरपूरले गेलो नाही. आता ज्या ज्या ठिकाणी अशी गर्दी होईल त्या ठिकाणी असेच लोक अनेक बिमाऱ्यांना चंगराचंगरीनं मरणार आहे. म्हणून महाराजांना म्हणून महाराजांनी त्यात बदल केला. जीवा भावाने जेव्हा मी पाहिलं, जीवा भावाने जेव्हा मी पाहिलं माझं गावचं मंदिर. माझ गावचं मंदिर जीवा भावाने जेव्हा मी पाहिलं, जीवा भावाने जेव्हा मी पाहिलं माझं गावचं मंदिर. माझं गावचं मंदिर विठ्ठल रखुमाई घरदारी पुंडलिकही मुले गोजिरी. रखुमाई घरदारी पुंडलिकही मुले गोजिरी. यांना प्रेमाचं फुलं मी वाहिलं माझं गावचं मंदिर. शोभलं माझं गाव. जीवा भावाने जेव्हा मी पाहिलं, जीवा भावाने जेव्हा मी पाहिलं माझं गावचं मंदिर. माझं गावचं पंढरीचा विठ्ठल त्याच्या ठिकाणी. आम्हाला त्याचं काही आता नाही. आम्हाला काही करायचं नाही. कारण त्यावेळेस लढाईची वेळ होती. म्हणून सर्व महाराष्ट्रातले लोक एक आराध्य दैवत म्हणून तिथं जमा करायचे होते तुकोबारायांना, संतांना. त्यांच्या झेंड्यामध्ये बलम होते. त्यांच्या विनामध्ये तलवारी होत्या. त्यांचा टाळ 1-1 किलोचा होता. टाळ हे नाव टायक्यापासून पडला याले टायको म्हणे. त्याच्यात हानाचं अवजार होय. हे रात्रभर चुन्नुक 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 देव भेटते. याचं नाव टाय नाही होय. ते डावपेच होय. ते बलम होय. ते लढाईची. आणि आज वेळ लढाईची आली आहे. आज विवेक बुद्धीनं सर्व देवाची पूजा, जगातल्या जीवनभराची पूजा तुम्हाला एका दिवशी 1 मिनिटात करायची आहे. आणि तो पूजेचा दिवस म्हणजे 20 तारीख आहे. पूजेचा दिवस पुऱ्या जीवनाचा काला आणि कल्याण करण्याचा दिवस 20 तारीख आहे. कारण तुम्ही पाहून राहिले तिरंगा पाती मंदी तुडून राहिलाय. भारत माता थरथर कापून राहिली आहे. माय बहिणीची बलात्कारानं इज्जत जाऊन हत्या होऊन राहिली आहे. आता तुम्ही 4 कामासाठी काला खासाठी आले आहे. 4 कामं केले तर काला खाऊ शकते, नाही तर नाही. एक पहिला देश, दुसरा धर्म, तिसरी संस्कृती आणि चौथा समाज. याच्यासाठी जर तुम्ही तुमची पूजा केली 20 तारखेला तर तुमचं पुण्य. आणि नाही तर सारे तीर्थन सारे देवपूज तरी तुले नरकात जाण्यापासून कोणी वाचू शकणार नाही. कारण शिवाजी महाराज आमची अस्मिता, आमची स्मृती, आमचं अस्तित्व जपण्यासाठी जन्माला आले. तुकोबाराय आले, संत आले. आमचा हिंदुस्थान नष्ट होऊन राहिला. हा विचार तुला करायचा आहे. तू कोणापाचे खातं, काय खातं, काही आम्हाला काही घेणं देणं नाही. पण आम्ही धर्मलयाला जातो म्हणून रामकृष्ण हरी आला. गोपाल कृष्णानं एवढ्या मोठ्या कंसाचा वध केला तर अधर्माचा नाश केला, धर्माचं रक्षण केलं. ह्या विचार तुला करायची आहे माय. जो देश त्या देशाचे तरुण पुरं अंत्योदय बीपीएलचा आणि इतर माल आयता खाऊन झोपतात, तो देश पारतंत्र्यात जाण्यासाठी काही क्षुल्लक वेळ राहिलेला नाही.
लक्षात ठेवा. म्हणून गोपाल कृष्णानं गरीबाच्या पोरालेही मी आता 6 प्रकारचे भागवत वाचले. 6 प्रकारच्या भागवतामध्ये गोपाल कृष्णाचं वय 125 वर्ष होतं. 125 वर्षामध्ये संध्याकाळी इतक्या वेळ झोपला एकही ग्रंथात आढळून आलेलं नाही. महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला. महाराजांचा कार्याचा आढावा संशोधकांनी महाराजांनी जे केलेलं कार्य, महाराज 52 वर्ष जगले. 1909 ते 1968 या 50 वर्षामध्ये महाराजांना त्याच्यात बालपणी गेलं. महाराजांचं 400 वर्षाचं वय पाहिजे म्हणे. महाराजांनी जेवढं कार्य केलं तेवढं काम करासाठी कमीत कमी 400 वर्षाचं आयुष्य पाहिजे. ते महाराजांनी 50 वर्षात केलं. गोपाल कृष्णापेक्षा 4 पटीनं मोठा अवतार घेऊन कार्य केलं. ओ मा, आता जर तुम्ही दुरस्त झाले नाही त्या देशाला कोण वाचवा? देश जर गेला तर तुमचं घर कुठं राहील, तुमचं गाव कुठं राहील, तुमचे लेकरं कुठं राहील? 10 वर्षानं अशी परिस्थिती येईल का घरातल्या घरात जहर पिऊन सर्वांना मरा लागल. यासाठी तुम्हाला बलिदान द्यायचं आहे. तुकड्या दास म्हणे आम्ही मरू, परी देवाला विसरू. देव ठेविला पुढुनी आम्ही आपुल्या हृदयस्थान. काला हा हृदयानं खात असते, तो तोंडानं खायची वस्तू नाही. बलिदान द्यायची वेळ आहे. एक गोष्ट सांगतो तुम्हाला माहीत असेल तर ना, 1991 मध्ये मला वाचनाचा खूप छंद आहे. 1991 ची गोष्ट आहे. मुंबईमध्ये हिंदू मुस्लिमाचा झगडा सुरू झाला होता. वाद सुरू झाला, मारामाऱ्या सुरू झाल्या. आणि त्या मारामाऱ्यामध्ये बस सगळं गावात बिलकुल कोणीच दिसे नाही, सगळे घरं बंद. आणि त्यावेळेस इकून मुसलमानाच्या मुस्लिम लोकांची झुंड येत तलवारी घेऊन, इकून जिकडे तिकडे हात कटला दिसे, कुठं मुंडकं कटे, कुठं काही कटे. इकून हिंदू लोकांच्या तरुण पोराच्या झुंडा, घरं बंद, गल्ल्या बंद होत्या. असं करता करता रात्रभर दिवसभर हे चालू झालं. आणि तुम्ही वाचलं असं पेपरले, हे जुन्या लोकांनी वाचले. 91 मध्ये वय, तो 90 का 91ची गोष्ट वय झालं. आणि तरुण ह्या हिंदूच्या मोहल्ल्यामध्ये एक मुसलमान पोरगी सापडली. हे गोष्ट वय दिवस बुडल्याची. तिला वाटलं ती टाकली होती दुसऱ्या मोहल्ल्यात, तिचं घर होतं इकडे, रस्ता होता या हिंदू मोहल्ल्यातून. मग ते तिथं लपली. मग तिनं दिवस बुडू दिला. आणि दिवस बुडले, आता म्हणे अंधार पडला तर आता आपण आपल्या घरी जाऊ. हे लपत 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 निघाली तर तिले जशी निघाली तसे हिंदूच्या पोराची गँग, हिंदूच्या पोराची गँग जशी दिसली ते तसे धावले हे तलवारी घेऊन. कारण तिथं कोण आहे ना काय आहे ना वाचव, ह्या भागस्पता धरलं का कापलं. आणि अशा स्थितीमध्ये ते पयाली, ते समोर पय, हे पय, मोहल्ला होता हिंदूचा. लपन तरी कुठं, दरवाजे लागले होते. तर एका त्या दरवाज्यात एक दरवाजा दिसला, तिला खिडकी दिसली उघडी. तिने खिडकीतून पाहिलं आणि दरवाजा ठोकला. दरवाजा ठोकल्याबरोबर त्या घरी एकच तरुण पोरगा होता. पोरीचं वय होतं 20 वर्ष, पोराचं वय होतं 22 वर्ष. दोघंही तरुण होते. हेही जवान होती पोरगी आणि पोरगाही जवान होता. त्याच्या घरी त्याचे मायबाप होते, पण दोघंही तीर्थाले गेले होते. त्याच्यानं तीर्थाले गेले होते ते महिनाभरासाठी. तर हा एकटाच घरी होता आणि तो एकटा होता. आणि मग आता त्यानं दरवाजा लावून ठेवला. त्या पोरीनं दरवाजा ठोकल्याबरोबर त्यानं उघडल्याबरोबर तो पाहतच राहिला. ती अंदर गेली, तिनं तिच्या हातानं दरवाजा लावला. तिच्या हातानं दरवाजा लावून घेतला आणि पटकन गेली, दिवाणवर गेली, ब्लँकेट घेतलं आणि झोपून राहिली. ह्या तिथंच ह्या सोफ्यावर बसून होता आणि ह्या तिच्याकडे पाहत राहिला. आली बी, दरवाजाही लावला आणि ब्लँकेटही गेलं ना, झोपली न. ती मुसलमानाची पोरगी ह्या रात्रभर याले झोप येणे. ह्या असा विचार करतच बसला. ह्या एकट्यानं ते एकटी ह्या काय करू शकला नसता. सगळ्याला समजते या गोष्टी. ह्या रात्रभर डोळ्याला झोप नाही म्हणे. कसं इथं जर माहीत झालं या आपल्या हिंदू लोक इले तर माझ्या घरात घुसन, इले तर कापणच पण माई कत्तल करून का त्या घरात लपवली कशी आहे मुस्लिम पोरगी. ह्या रात्रभर विचारच करत राहिल्या. डोळ्या लागला नाही. पहाटे उठली. कोणताही दंगल होत असला तर 2-3 वाजेपर्यंत त्याचा होश राहते रात्रीचा. पहाटे राहत नाही. मग सकाळी पासून अजून पेटते. पहाटे उठली, पाहते ते घड्याकडे पाहिलं 4 वाजले. पटकन गिलास घेतला, तोंडाले पाणी लावलं, उठली आणि बस चलती वो भैया म्हणते. त्याच्या पाया लागली. चलती वो भैया म्हणते. या म्हणते, ह्या म्हणते बेटा, बोलते बहन
मैं तो हिंदू हूँ और ये झगड़ा तो हिंदू मुस्लिम का चालू है, और तू भी जवान है, मैं भी जवान हूँ। तूने मेरा दरवाजा खटकाया, अंदर भी आई, ब्लैंकेट भी लिया और भी सो भी गई। तुझे डर नहीं लगा? कहीं हिंदू का घर है, मुझे अंदर घर में मार देंगे, काट देंगे, तोड़ देंगे, ऐसा कुछ लगा नहीं। भैया एक बात बताऊं, मैंने खिड़की से झांका, आपकी खिड़की उगड़ी थी, खिड़की से झांका, खिड़की के झांकने के बाद में मुझे छत्रपति शिवाजी महाराज जी का फोटो दिखा, तस्वीर देखी, मेरा दिल पूरा बता दिया, मेरे दिल ने कि जहां शिवाजी की तस्वीर होती है वहां औरत की इज्जत बचाई जाती है, लूटी नहीं जाती। ये मेरा विश्वास हो गया, इसलिए मैंने सोचा कि जहां शिवराय का फोटो होता है वहां स्त्रियों का रक्षण किया जाता है। इसलिए मैंने निडर मन से अपने दिल से दरवाजा खटकाया, सो गई कि ये मेरा ही घर है। अवतरले जगती शिवाजी, जगती अवतरले जगती शिवाजी, अवतरले जगती मर्द मराठा वीर शिवाजी, अवतरले जगती शिवाजी, अवतरले जगती शिवाजी, अवतरले जगती शिवाजी, अवतरले जगती। हे रात्र अंधेरी कोंडाण्याची, घरी कोणाची वाट बिघटती कोंडाण्या हो, हो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हो, याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरण सांगितलं का शिवाजी महाराज सारखा राजा झाला नाही आणि प्रभू रामचंद्रासारखा देव झाला नाही। शिवाजी महाराजांचा फोटो महाद्वारामध्ये जा, तुम्ही नेहमी जात असाल मोजरीला, महाद्वारामध्ये शिवाजी महाराजचा एवढासा फोटो आहे, त्या ठिकाणी महाराजांच्या स्वतःच्या हातानं शिलम परम भूषणम हे वाक्य राष्ट्रसंतांनी स्वतःच्या हातानं त्या फोटोवर लिहिलं आहे। कारण सगळ्यात मोठी माझ्याजवळ जे ताकद आहे जगाला जिंकण्याची, तर संतांनी एकच जोर दिला, माझं चरित्र आहे, शील आहे, आचरण आहे। ह्या तीन गोष्टी जर माझ्याजवळ असल्या तर जगात मला कोणी हरवू शकत नाही। म्हणून तुमच्या मुलांना शीलवान बनवा, चारित्रवान बनवा, तेव्हा शिवाजी आणि राष्ट्रसंतन काला खाता येईल। चरित्र फनाही होगा तब देश कैसे जिएगा, तब देश कैसे जिएगा। तुम्ही कमजोर होण्यामागं एकच कारण आहे, तुम्ही चरित्रहीन झालेले आहे, आचरण रहित झाले आहे। म्हणून गोपाल कृष्णानं गरिबाच्या पोरासाठी चोऱ्या केल्या, पण एकानेही व्यसनाच्या माध्यमातून इकडे तिकडे तुम्हाला काला खायचा आहे ना, तुमच्या स्वतःरे पोराले तर निर्व्यसनी करा, पण एक बाजूच्या पोराचाही खर्रा सोडून दाखवा, तेव्हा काला खाऊ शकता। माझं गाव जीवा भावाने जेव्हा आम्ही पाहिलं तुम्हाला रुक्मिणी बनायचं आहे आणि माझ्या बापाला विठ्ठल बनायचं आहे, हे जर तुमची भूमिका असेल तर काला खाऊ शकता, नाही तर असे गावोगावी कार्यक्रम होऊन राहिले, कांदही तुमच्या हाती येत नाही। बलवान जे माझं गाव बनवा, एकही पोरगात व्यसनी नसला पाहिजे, आदर्श बनवा। आता तुमच्या गावावर लढाई करायला झुंडाच्या झुंडा येणार आहे अतिरेक्याच्या, याच्या संग लढाई करण कोण? तुम्हाला करायची आहे। म्हणून काला त्याच्यासाठी आहे का तुम्ही निर्व्यसनी झाले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, सकाळी पोट्याले उठवा, नाही तर मेलं तरी चालते, काही हे नाही। व्यसनमुक्त गाव करा। 12 गावाचा पुरस्कार आहे मला दारूचा। मला एकही माणसं, दादारावजीनं मला खूप मदत केली, कोटीनं रुपये दिले। 12 गाव, सायवाडा, अंबाडा, खलांगुद्री, वाडेगाव, ताराथांगा, माणिकवाडा, ध्रुवाडा, सुसुंद्रा, काय तर मी एस पीला बोलावलं, DSP तर किती वेळ आहे, इन्स्पेक्टर तर तिसऱ्याच दिवशी आहे, सगळ्या लोकांना बसवलं,
पण कोणी मोठे लोक हे मिशीवाले जे माणसं आहे लीडर आहे एकही येणे लपे बायको सांगे गेला म्हणून सांग ना पलगा खाली लपे लीडर. पण गावातला एकही येणे शेवटी महिलांना येते बिचाऱ्या पण त्याला बोलता येत नाही स्टेजवर त्या यायच्या. मग आता काय करू मग एका बाईनं मस्त सगळेनं संगडन केलं आणि बायाच्या भरोशावर गाव व्यसनमुक्त केले. कारण 2 नंबरच्या लोकांनी संग लोहा घेणं म्हणजे काही गंमत नाही. दररोज तलवार होती गड्यावर आणि यांच्या भरोशावर केलं. मग मी समजलो काय एवढे मिशीवाले आहे तरी एकाही माणसाकडून गावातलं चांगलं काम होत नाही. आणि बिना मिशीवाल्या ज्या बाया आहे ते एका बाईचं बराबरी 100 माणसंही करू शकत नाही. एवढी कलियुगात ताकद बाईमध्ये. जेव्हा मी समजलं का सगळ्यात जास्त ताकदीवाल्याच माणसांना राहीन त्यांनी मग माणूस मग मिशीवाल्यात कोणात ताकद राहिली नाही ना. बायाच्या भरोशावर मोठी ताकद निर्माण झाली आहे. तेव्हापासून मग मी मिशीच ठेवणं बंद केली. ह्या फक्त घराच्या बाहेर निघाला म्हणजे असा 8 दिन निघते. दरवाज्यात निघाला का असा 8 दिन निघते. आणि घरात गेला कुठं हिंडले हो का याची मिशी खाली करून घेते. झाला काय स्वयंपाक झाला काय स्वयंपाक बोलतच नाही ते. मग हातानं घेते ना जेवायला बसते. मग ते थोडी भाजी केली राहते मायनं. मग त्याला भाजी चांगली लागत. कोणं केली हो भाजी कोणं केली हो भाजी. मग मायले पण थरथर कापते माय. मग मी केली बाबा मी केली. मग मायला वाटते आता कसं सांगा मी केली बापा. आता ह्या मला बोलते मायावरच जास्त जोर आहे याचा मायवर जास्त जोर आहे बायकोवर नाही. मग आता बुडी बोलाची राहते तर तेवढे थेस म्हणते म्या केली हो चांगली झाली. बिघडले ब्रीद जनतेचे चरित्रे नासली सारी. हो आम्हाला कोणत्याही जात धर्म पंथ आमच्या याच्यात सांगितलंच नाही का कोणाचा भेद करा म्हणून. शिवाजी महाराजांचे जवळचे उजवा हात डावा तर मावळे मुस्लिम समाजाचे होते. आम्हाला माणूस पाहिजे आम्हाला ह्या धर्म नाही पाहिजे. महाराजांनी धर्माची व्याख्या सांगितली. हिंदू मुस्लिम शीख ईसाई हे धर्म नाही. धर्म माणूस किसी मनती माणूस की न्यायावरी शोभती. न्याय असावा एकती सर्वाप्रती तोची खरा धर्म. अरे प्रत्येक धर्मामध्ये सज्जन लोक आहे. आम्हाला वरच्या सोंगावरून त्याची व्याख्या करता येत नाही. सज्जन लोक प्रत्येक धर्मात आहे दुर्जन लोक प्रत्येक धर्मात आहे. अरे दुसऱ्या धर्माचं काय नाव घेता रे. हमें डर नहीं दुश्मनों की तलवारों से हमें डर है हमारे ही रिश्तेदार हमारे ही अपने आपसी गद्दारों से. आमच्या धर्मामध्ये गद्दार लोक आहे जे देशाला डुबवणारे लोक आहेत त्यांच्यापासून भीती आहे. दुसऱ्यापासून कोणारेच नाही. कारण हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब भाई भाई असे शिकवणारे संत आहेत. आम्हाला कोण्याही धर्माचा द्वेष करायचा नाही मात्र अन्यायाचा नाश करायचा नाही. म्हणून गोपाल कृष्णानं गरीबाच्या पोरालेही एकत्र केलं. शूद्राच्या पोराले तुम्ही तर दुसऱ्याच्या पोराले तुमचाच नातेवाईक असून चुलत मुलत असून घरी देत नाही. त्यानं गरीबाच्या पोराचंही उष्ट खाल्लं. राष्ट्रसंताचा जन्म तर 4 भिंतीच्या गोपाल कृष्णाचा जन्म 4 भिंतीच्या आतमध्ये झाला. राष्ट्रसंताचा जन्म मातीत झाला. उघड्यावर पडला ग्राउंडवर गर्भ खाली पडला. मातीनं घेतला ना माती अंगाने लोळली पालवलं. देवा केवढा मोठा अवतार घेतला रे. हा मा एक दिवस मंजुळा माता राष्ट्रसंताची माय आणि या 2-3 बाया इन्नाले गेल्या. इंधन आणायला गेल्या. सरपण इंधन आणायला गेल्या आणि इंधनाचे वझे पाहिले. मंजुळा मातीनं बांधलं वझं. निघाली समोर. तिच्या मागं ह्या 2-3 बाया होत्या. निघाल्या. अय मंजुळे थांबो. काऊन अहो थांब 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 म्हणे काऊन अहो थांब नो. ते बाय तुला काय लागलं कुठे आहे हो. काहीच नाही लागलं. वझं होतं इंधनावर काहीच नाही लागलं असं. आणि समोर थांब थांब वझं उचललं. हो इथून धार लागली ती रक्ताची पूर पायापर्यंत लुगडं रक्तानं भिजलं. तरी म्हणते ते काहीच नाही. ज्या मायचं रक्तानं पुरं लुगडं भिजते किती बैताड असते किती तिचा भाव ईश्वराची समर्पण असेल का रक्त निघून राहिलं तरी माहिती. तुम्हाला इच्छका कुकू इथं कुकू तर आता लावणं कठीणच आहे. टिकल्यास लावते आयत्या आहे म्हणून आयत्यावर राहतच आहे. पण
बाकीचं तर सोडा, बाकीचं तर एवढं काँगोऱ्यानं एवढं बारीक बारीक चालते का एका एका ठिकाणी 10-10 वेळा पावडर घासते, एका एका ठिकाणी 10-10 वेळा पावडर घासते आणि एवढे फोडून गेले त्याच्या तोंडाले, जवान पोट्टे असून का सारे फोडकं खाजून गेली तोंडाले. एवढं लुगडं बंजुडे तुला माहित नाही का? नाही बाई, रक्त होय का होय सांगा आता. एवढी भयाड माय आणि एवढ्या भयाड मायच्या पोटी राष्ट्रसंत जन्माले. मा तू तर BSc आहे व MSc आहे, त्या ग्रॅज्युएशन झाली आहे, एवढी शिकली आहे तरी तुझे पोट्ट 9-9 वाजता 10-10 वाजता उठून राहिलं हो. रात्रभर तर झोपते पण दिवसाने झोपतो हो. तुझे शिक्षण कुठं गेलं हो मा? हे कायले दंडार करून ठेवली हो या देशाच्या पाठीवर. भार झाला देशाले दबून राहिला हो. अहो एक पोरग गोपालकृष्णासारखं तयार कर, जास्त पोरं करायचे तयार नाही. ते देशाच्या धर्माच्या समाजाच्या गावाच्या कामी आलं पाहिजे. देशाच्या धर्माच्या समाजाच्या कामी आलं पाहिजे म्हणून गोपालकृष्णाने सवंगडी जन्मा केले. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर. क्या बात आहे भगवंता. राष्ट्रसंतानं साऱ्या भारतातले लोक जमा केले. तेच ते गोपालकृष्णानं केलं, त्याच्यापेक्षा 4 पटीनं महाराजांना पुरा भारत सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ध्यान आणि भजनाच्या माध्यमातून भारत एकत्र केला. यारे यारे करू धर्माचा उद्धार, करू धर्माचा उद्धार. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर. दुष्ट दुर्जनासी सारू, दुष्ट दुर्जनासी सारू, न्याय दंडेला तामारू हो. आणि इथंच म्हणतात तुकड्या दास म्हणे आम्ही मरू. धर्माचं रक्षण करण्यासाठी आम्हाला बलिदान द्यायचं आहे. आता वेळ आली आहे. सारे महाडन माल्यानं सारे घरं मोठ्या मोठ्या खाली होणार आहे. कोरोना एक मस्त आदर्श प्रॅक्टिकली अवतार आला होता. ज्याच्याजवळ जास्त पैसे आहेत त्यालाच नेलं, कमी पैशावाल्याला नेलं नाही. पैसाही कमी आला नाही, बायकोही टाटवाळे नाही, पोट्टही बोले नाही, बापाच्या तिकडे पये ज्याले झाला म्हटलं का तेच घरातले लग्न, डॉक्टर साहेब घेऊन जा, डॉक्टर साहेब घेऊन जा. काहीच कामी येत नाही तरी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़े. किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़े. मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. निकलना पड़ेगा हो. एक दिन बाहर निकलना है सबको.
किसी का नहीं रहा तो तेरा क्या रहेगा. हा केवढी मजा आहे. थोडंसं आता जे तुमच्या गावात माझ्या गावात जे आता चालू आहे ना त्याच्याविषयी सांगतो थोडंसं. पहा एका माणूसकानी भल्ला घासला मग त्याला काही वेळ सापडे नाही. तो म्हणे पुरं गाव लुटा जाय म्हणे पुरा महाराष्ट्र लुटा जाय म्हणून म्हणे कसं आता या टाईम होते इतक्या वाजता उठलं कसं करा. मग त्यानं घडाई घेतली, घडाई निर्माण केली. मग त्यानं घडाई निर्माण करून टाईम टू टाईम करून काम करता झालं. त्याच्याकडे नजर गेली त्याच्या पोराचीच पुतण्याची. त्याने त्याची घडाई विसरून घेतली. दुसऱ्याले म्हणणाऱ्या का हे लोक येऊ नका देऊ यानं म्हणून भल्ली लढाई करायची आहे, माझा देश दुरुस्त करायचा आहे. पाश्चात्य संस्कृतीले त्यानं धनुष्यबाण निर्माण केला. तर तो दुसऱ्यानं पोराला सोडून दुसऱ्यानं हिसकला. त्याचा धनुष्यबाण त्यानं हिसकला का जाय आणि त्याची घडा यानं हिसकली. याच्यापाशी तुतारी दिली, त्याच्यापाशी मशाल दिली. तू पेटवत राह आणि तू फुकत राह. हिसकलं ना इच्छा इथं, हिसकलं ना स्वतः निर्माण केलं ना, हिसकलं का नाही एकामेकापासून. इथं कोणाचं काही राहत नाही, सारं हिसक वासकच आहे. सारे हिसकून राहिले एकामेकापासून कमाई केलेलं. म्हणून एक दिन किराए का घर है, सबको बाहर निकलना यहाँ से. ढलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाए. सर उठा के चलने वाले एक दिन ठोकर खाएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता है. सब जाने वाला. मग गोपाल कृष्णाने सर्वांना एकत्र केलं. काला खाल्ला मा तो त्याचं पोरगं नाही वय, यशोदेचं पोरगं नाही वय गोपाल कृष्ण, देवकीचं वय. पण दुसऱ्याच्याही पोराले देव बनवलं. तू तो या पोरासाठी तर काळजी घे. त्याला माणूस तर बनव, त्याला सकाळीच तो उठव, त्याला ध्यानाले पाठव, त्याला प्रार्थनेले पाठव ना. ध्यान प्रार्थना जर करत असाल तर तुम्ही तराल ना, तुम्हाला काला खाता येईल ना, मोक्षाची प्राप्ती होईल. ध्यान प्रार्थना नसेल, साधना नसेल, किती भक्ती करा तुमची आली आता वेळ. भारत की ये नैया मजेदार फसी है भैया, आजा रे आजा कन्हैया इसको पार करैया. भारत की ये नैया तो पार करैया, भारत की ये नैया तो पार करैया. आजा रे आजा कन्हैया इसको. महाराजांचं भजन आहे ओ महाराजसारखं किती काय ओ. एवढं लिहिणारा माणूस जगात झालाच नाही, शेवटला अवतार आहे मा. म्हणून तू दुर्गादेवीची आरत्या करणाऱ्या बाहेर आहेत ना, आरती हिचं नाव आहे, पूजे हिचंच नाव आहे, घंटी हिचंच नाव आहे, दिवाई हिचंच नाव आहे, वातई हिचंच नाव आहे. सारे त्याच नाव घेऊन घेतले धार्मिकाचे. हे माणसासाठी काहीच नाही. माणसासाठी ठेवू एकच नाव ठेवलं घंटा, नाही तर मंदिरातले सारे नाव तू येत आहे. म्हणून आरती करताना तर जरा समय पाहिल्या बाया काही काही आरती कीर्ती करते ना, मग ते म्हणते का नाही कर्पूर आरती. अरे 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 आरती केली का मग कर्पूर गौरम गजाल बंदम तदाल बंदा तदाल कंदम तदाल दिगंबे दिगंबरा ये दमनवाला मंदर. काय म्हणतो भाऊ, अहो अर्थ लक्षात घेव. पोटाले खाय काहीतरी अंगाले लागलं पाहिजे. आणि हे तर म्हणते म्हणून ते काही तिला सुचत नाही. काय म्हणून राहिली अर्थ जातच नाही ना अंदर. हे म्हणते म्हणून ते म्हणावं, ते म्हणते म्हणून ते म्हणावं. आता हे जेव्हापासून हे भोंगे लागले ना गावात येणं, तेव्हापासून तुम्हाला कुत्रेच नाही भुकताना दिसत. तमाम कुत्रे जंगलात पडले. असं ते भुकते म्हणून हे भुकून नाही, म्हणून अंगाला लागत नाही, म्हणून सज्जन पोरगा जन्माला येत नाही. आणि ते सोडा, आरती तर सोडा. मग म्हणते ते काय पुष्पांजली. अरे बास ते तर त्याच्यापेक्षा असं तरी समस्या असेल तर पात्र एकत्र मात्र मात्रा कित्र पात्री रात्रा मात्र पात्रा. कसं रे देवा कसं होईल. कुठचा देवी एकही शब्द नाही ना काही नाही. काय दुःख सांगावे कोणाला, सांगावे कोणा. हे प्रभू तूच सखा अमुचा उरला रे. प्रभू तूच सखा अमुचा उरला.
म्हणून गोपालकृष्णानं सर्व लोक एकत्र केले आणि सर्व लोकांना गोपालकृष्ण हृदयात ठेवला. म्हणून राष्ट्रसंत म्हणजे गोपालकृष्णाचा चौरंगी होता. चौपटीनं कार्य करायसाठी आले. मग गोपालकृष्णाला एकत्र ठेवलं आणि सगळे पागल झाले त्याच्या नावानं. आम्हाला संताच्या साहित्यानं पागल व्हायचे आहे. मग गोड नामाचे बंधने दार लाविले जोराने. एक गोष्ट सांगतो आता महत्वाची, थोडक्यात एका शब्दात सांगतो 5 मिनिटामध्ये. असं कलियुगामध्ये तरण्यासाठी 2च फक्त गोष्टी सांगितल्या आहे. त्या 2 गोष्टी ज्याच्या महालात, घरात, मकानात जर नसेल तर त्या घरी दुःखाले पारावर राहणार नाही आणि काही केलं तरी सुख मिळणार नाही. फक्त कलियुगात 2च गोष्टी आहे. एक सतसंग आणि दुसरा आहे हरिनाम. ह्या अभंगामध्ये 2 गोष्टी आहे. साऱ्या जगातल्या वाङ्मयात 2च गोष्टी आहे. म्हणजे प्रार्थना करा, हरिपाठ करा, काकडा करा, पसायदान करा, काही करा, पण करा. हे जर नसेल तर त्या घरात सुख आणि समृद्धी आणि मोक्षासाठी तर लय आहे. मोक्षासाठी तर महाराजांनी अरे बाप रे किती भस्म किती सोपं लिहिलं. व्यवहार ना कडतो ज्याला हो परमार्थ कशाचा त्याला. काय भस्म लिहिली हो महाराजांनी. काय एक भजनानं अंगावर शहारे येतात. अरे व्यवहारच तर कळत नाही. मग तू प्रार्थना तिथं ध्यानात येतो. गंगाबाई नाव आहे, खाली पाणी पाहतो ते माझ्या भजनामध्ये सुगंधी आहे. अंगणे दूध 2-2 दिवस न भजनात येतो. अहो काय व्यवहार असतं नाही समजतो. लाख रुपयाला माणूस 10 रुपयावर नजर जाऊन राहिली. 999 रुपये बिल झालं तरी दुसरी शंभरी द्यायला लागते त्याला 1 रुपया. ह्यातले का मूर्ख दुकानदार. म्हणजे असे भजन करणारे असे होऊन गेले. व्यवहार नाही समजून राहिला, दान नाही समजून राहिलो, वागणूक नाही समजून राहिली आणि परमार्थ कशात त्याला परमार्थाच्या गोष्टी करतात. देशाला सांभाळा, सगळं आता जपा आणि तुम्हाला देशासाठी बलिदान द्यायचं आहे. देशाचा आज सगळ्या देवाची पूजेचा दिवस आहे 20 तारीख. तिथं पहा देश सुरक्षित राहायला पाहिजे. इथं द्या नात्यासाठी, गोत्यासाठी, याच्यासाठी, भावासाठी, बंधासाठी जो नातं पाहिन आणि ज्याच्यापाशी 2 आहे 2 गोष्टी कोणत्या, त्याचं नाव आहे द्वैत. ज्याच्यापाशी द्वेष आहे तो काला कधी खाऊ शकत नाही. ह्या गोष्टी जर आचरणात घेतल्या तुमच्या घरी दुःखच राहणार नाही. शुल्लक आजपासूनच सांग. एक काही दुःख तुमच्या घरी राहणार नाही. कोणाला बिमारी असेल तर आपाप नाही बसन 4 महिन्यात तर सरतो. माझा महाराजावर 100% विश्वास आहे. मला एकही बिमारी नाही, काही जाणते नाही. रात्री कीर्तन करून 2 वाजता आलो, 4 वाजता इकडे आलो. दररोज चालू आहे. 2 घंटे 1 घंटा असा झोपलं का जवळ आलो. एक टाइम जेवण उपाशी ह्या काल्यावर राहिलो झालं गेलो का. एकही बिमारी नाही. झोपही मावस बहीण आहे ना मरणाची. झोपूनच राहिला म्हणजे मरशिंदा कायले झोपतं एवढा. धाव धाव चलते राहू चरवती 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 नाही. म्हणून त्याले हृदयात पकडा महाराजांना. हे गाव आदर्श करा. काहीच व्यसन नको राहू दे गावात. सगळे तरुण पोरं बलवान करा. कारण उद्या युद्ध करायचं आहे. लवकरच वेळ आली आहे तुमच्या नजरेसमोर. हो म्हणून सगळ्यांना म्हणून त्याला हृदयात ठेवा. मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे. मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे. मैं तो दीवानी बनी श्याम तो दीवानी बनी रे. मैं दीवानी बनी मैं दीवानी बनी रे. मैं तो दीवानी बनी. मैं तो दीवानी बनी रे. मैं दीवानी बनी श्याम पिया की बनी. मैं तो दीवानी बनी रे. श्याम पिया की बनी. मैं तो दीवानी बनी रे. श्याम पिया की बनी. मैं तो दीवानी बनी रे. श्याम पिया की. कैसे आऊं तेरे गोकुल नगरी. आओ तेरे गोकुल नगरी. कैसे आऊं तेरे गोकुल नगरी. कैसे आऊं तेरे गोकुल नगरी. कैसे आऊं तेरे गोकुल नगरी. मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे. मैं तो दीवानी बनी. मजा ईश्वर से मिलता है. नर की बरखा मध्ये महाराज लिहितात. मजा ईश्वर से मिलता है या दीवानों से मिलता है. ईश्वर भी दीवाना बनकर उस दीवानों से मिलता है. गोपाल कृष्ण भगवान की जय. उस दीवानों से मिलता है. भगवान पाने के लिए दीवाना बनना पड़ता है माँ. हृदय स्वच्छ करना पड़ता है माँ.
एवढं 9 लाख मन 9 मन दही तूप ज्याच्या घरी निघत होतं तो गरिबासाठी चोरी करत होता. अरे तुझ्या घरी तर लय मोठा आहे रे, श्रीमंत आहे. तुझे पोरग स्वतःचं 22 वर्षाच्या पोराले त्या दिवशी अटॅक आला. माझे मित्र आहे डॉक्टर साहेब तिथं बसले. 18 वर्षाच्या पोराले अटॅक येऊन राहिला रे. व्यसनानं खर्रा खाऊन राहिले रे, दारू पिऊन राहिले. गोपालकृष्णानं हे कधी होऊ नाही दिलं. आणि ह्या समोर येणारा काळ आहे म्हणून राष्ट्रसत्ताने स्वतः बिमारी करून घेतली. एक एक गडा याचा काढून ठेवायचा. मासाचा तुकडा 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 काढून ठेवला. आणि भेटीला गेलं कोणी तर तुम्हारे गाव में प्रार्थना होती है. महाराज विचाराचे तुम्हारे गाव में ध्यान होता है. प्रार्थना हे महाराजांचं हृदय आहे, अंतकरण आहे. महाराजांच्या हृदयात अंतकरणात जाणत काला खाण्याचे अधिकारी का अंत नाही. आणि म्हणून विवेक बुद्धीनं देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी, माहित आहे तुम्हाला, सगळ्यात मोठा जर देव असेल सगळ्या जगात, रामापेक्षाही कृष्णापेक्षाही तुकडोजी महाराजपेक्षा साऱ्यापेक्षा मोठा देव असेल, माहित आहे तुम्हाला? माहित नसेल. सगळ्यात मोठ्या देवाचं नाव सांगतो, सगळ्या संतांपेक्षा साऱ्या देवापेक्षा. त्या देवाचं नाव माई माय ना माया बाप आहे. माय बापाली पोरगोने ओळखून राहिलं. अरे त्या दिवशी मोदी साहेब त्याच्या आईच्या भेटीला गेले. आता तर ते वारली. मग त्याच्या काय झेड सुरक्षा, झेड प्लस आहे. आणि त्या सुरक्षेतून गेले. मग त्याच्या समोर काय आपल्या घरचा टावेल असन काय? महाग वस्तू टावेल घेऊन उभे राहिले लोक. थंड पाणी, गरम पाणी, फुलाच्या पाकळ्या, ह्या फुलाच्या पाकळ्या, त्या फुलाच्या पाकळ्या, अमृत जल, हे जल, ते जल. आणि घेतलं एका याच्यातलं पाणी उबळलं आणि गेले. ह्या लाईन लागली होती. माईच्या भेटीला गेले. पांढरी साडी काय गेले तर त्याने एकही टावेल आले. पाय धुतल्यावर हात नाही लावला. माईच्या पाशी बसले, पायापाशी, आणि तिचा साडीचा पदर घेऊन तोंड पुसले. माईच्या साडीच्या पदरात नुकड्याशिवाय जगात कोणतंही महाग वस्तू नाही. हे पोरग विसरलं हो मा तुले. गोपालकृष्णानं यशोदा आईचा असा आसू पुसला. मी तर माखन चोरलं नाही पण तुले मी रडू देणार नाही. तू माझी सख्खी माया आहे तरी तुझ्या डोळ्यात आसू नाही. दुसऱ्याच्या मायच्या डोळ्यातले आसू पुसले. तुझ्या डोळ्यातलं सख्ख पोरग आसू नाही पुसून राहिलो. काय पोरग निर्माण केलं वय देशासाठी, कोण्या कामी येणो. मी अनुसयाईची आंघोळ करो, तिथंच वय गेलं माझं. तिची आंघोळ करो, गावून निघो. 45 किलोमीटर गाव आहे. माई एवढी म्हातारी आहे. ताई मला 3 वाजता ते कांदा भाकरनं अंबाडीची भाजी करून दे. त्याचा परिणाम या स्टेजवर उभं. तुझ्या पोराले नाही 3 वाजता 45 किलोमीटर पाठवत तर घरी तर इथं तर पाठव. राष्ट्रसंताजवळ 5 वाजता पाठव. त्याला बलवान बोलो सारे लोक. या गावात एकही व्यसन नाही राहिलं पाहिजे. गरीबाचं पोरगही अंगावर भरलं पाहिजे. 15 एकराच्या कास्तकाराच्या अंगावर मास्क नाही, तो चिंता करून राहिला. उद्या बाया सापडते का नाही सापडत. कापूस येतात आहे, निंदाचा आहे, रात्रभर झोपत नाही. आणि तो बीपीएलवाला ज्याच्यापाशी एकही एकर जमिनी त्याच्या असा चालून राहिला, त्याच्या अंगावर मास्क मावून राहिलं. किती फुकट खान रे. देश पारतंत्र्यात जाईन रे. हे गोपालकृष्णानं शिकवलं नाही. गरीबाच्या पोराने गाई राखायला लावल्या, त्यानंही गाई लावल्या. गाई राखल्या. देशाचं, धर्माचं, संस्कृतीच्या कामी 20 तारीख आहे तुमची. 20 तारखेला देशासाठी तुम्ही योगदान द्या. तर नाही तर तुमच्या घरी समजून जा का तुमच्या एवढं पाप कोणच केलं. शिवाजी महाराजांचे छत्रपती आम्हाला, आमचा तिरंगा, आमची भारत माता हे ठेवायची आहे. आणि म्हणून ह्या काला गोपालकृष्ण शिकवला. आता याच्यामध्ये तुम्हाला काला आहे तर मग त्यांनी शिदुऱ्या गिदुऱ्या सोडल्या. वेळ बराच झाला. पण याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं पोहे आहे, हे आहे, ते आहे. पोहे म्हणजे काय गरीब माणूस गावातला, त्याला याच्यात पकडलो. दही म्हणजे चोपडा. आता भरले चोपडे झाले आहे. हे 20 तारखेपर्यंत जास्त चोपड मिठ्ठू आहे. नमस्कार पाटील. हां आपण तुमच्याकडून 200 रुपये आहे का? हटले का भाकऱ्या द्या. 200 द्या ना. तिकडे गेला नमस्कार काय काही नाही. इकडून येतो गावून लय वेळ झाला तिकडे जातो नव्हतं काय. 400 रुपये तिकडे आहे बघ, घे भाकऱ्या. ह्या माणूस देशाचा काम. ह्या चोपडं म्हणजे दही आहे. याच्यामध्ये लोणचं आहे. मथारा माणूस पिकला पण अजून दुरुस्त झालं नाही. स्टँडवर बसलं राहते, गाडी थांबल्याबरोबर काय नामदेव काही नाही एवढ्या पाहुणे कुच्चे हो हे बटे पिकलं थी याच्यात. कोण नाही असे हिप्पीवाले पोरगी आपल्या गावात नाही म्हणून विचारलं. मथार तोंड्या
अबे मग तुला त्या हिप्पीचं काय करायचं आहे तवी वय काय आहे तुझं? हे मथार लोणचं याच्यात आहे, याच्यात साखर आहे, गोड माणूस गोड वा वा तुमच्यासारखा कोणीच नाही, वा वा सुंदर. याच्यामध्ये तो गोड होय, याच्यात मिरचा आहे, मिरच्यामध्ये तमगुणी तिखट. कोण आहे? नामदेव पाटील उभे आहे. ये म्हणा त्याला दरवाजात, येतो म्हणा, एकाच झोडप्यानं पाडतो. मिरचा आहे एकाच झोडप्यानं. अरे मागच्या वर्षी घरकुल नाही विकलं त्यानं, घरकुल आलं होतं त्यानं रद्द केलं, त्याला येतं म्हणा मत, मग एकाच झोडप्यानं ह्या मिरचा. मिरचा याच्यात म्हणजे सर्व वृत्त्या याच्यात एकत्र केल्या आहे, दही घी आणि साऱ्याचा केला आहे मेळ. म्हणजे सर्व वृत्त्याचे लोक आम्ही आता एका ठिकाणी आलो. आमचं गाव आम्हाला काल्यासारखं आदर्श करायचा आहे. आता इथं भेदच नाही राहिला. गरीबाचं पोरगही आमच्या घरी येईल, श्रीमंताचं पोरगही आमच्या घरी येईल, कोणीही जातीचं येईल. जातीभेद नष्ट झाला. आम्ही आता ह्या सगळ्या कालोल्याबरोबर तुम्ही म्हणा बरोबर ए पोह्या ये बरं इकडे. अरे नाही बाई नसणार काऊन नाही, दह्यानं लाट ठेवली आहे मुंडक्यावर आणि ह्या तंगड्यावर हे लोणचं बसलं आहे. सगळे एकत्र झाले, आता मिसळले आणि म्हणून एक झाले. असा आम्ही आता काला गेला. चला म्हणा, चला बाय, चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी, मांडियाला काला गोपाला चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी, मांडियाला काला भोवती गोपाळाची दाट. चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी, मांडियाला काला भोवती गोपाळाची दाट. आनंदे कवळ देती एका मुखी एक, नामनती सान तोर के सकाळी हो. चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी, मांडियाला काला भोवती गोपाळाची दाट. हवा उमरी पावा वाजवी तो घेतला से फेरा मागे घालून या हरी. चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी, मांडियाला काला भोवती गोपाळाची दाट. हे लुगदऱ्या अवघ्या पशुपाल हे विसर नाही देह भाव शंका नाही. हे चला बाई मांडियाला काला भोवती गोपाळाची दाट. पुष्पाचा वर्षाव आरती अधिकारी, तुळशी माळा कोणी आनंदाची कंठी. चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी, मांडियाला काला भोवती गोपाळाची दाट. यादवाचा राजा गोपी मनोहर गाना, तुका म्हणे सुख वाटे बोलिया म्हणा. पांडुरंगे पाहू वाळवंटी, मांडियाला काला भोवती गोपाळाची दाट. कंठी धरला कृष्णा मणी अवकाशने प्रकाश, अवकाशने प्रकाश. वैष्णव काला वाटुवे वैष्णवनी का संभ्रम, वाघुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाचा लोकाचा